शंकर बाप्पा सारखे अजून देव नाही आले बघायला. कोणाला? किशू बाप्पाला. किशू बाप्पाला भेटायला खूप देव यायचे, संत यायचे. संत म्हणजे? साधू संत, ऋषीमुनी ते यायचे. कारण सगळ्यांना माहिती होतं ना विष्णूचा अवतार झालाय, तर त्याला भेटायला सगळे यायचे आणि त्याचं दर्शन घेऊन निघून जायचे. शनिदेव माहिती आहे कोण असतात तुला? नाही. शनिदेव माहिती आहे, म्हणजे माणसांना आहे ना त्यांच्या कर्माप्रमाणे शिक्षा देतात किंवा कर्माप्रमाणे चांगलं फळ देतात. चांगलं फळ म्हणजे चांगल्या गोष्टी देतात, जे डिझर्व करतात ना माणसं ते देतात त्या गोष्टी. तर ते शनिदेव आहेत ना, त्यांना वाटायला लागलं की सगळे देव जाऊन किशू बाप्पाचं दर्शन घेत आहेत, मला पण किशू बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे, मला पण बघायचं आहे विष्णूचा हा अवतार कसा आहे, कसा दिसतो, मला प्रत्यक्ष जाऊन दर्शन घ्यायचं आहे त्यांचं, अशी त्यांची इच्छा झाली. मग शनिदेव निघाले किशू बाप्पाला भेटायला. कुठे? वृंदावनमध्ये. ते वृंदावनमध्ये आले, पण यशोदा माता होती ना, यशोदा मैया, तिने शनिदेवांना सांगितलं की तुम्हाला बघून माझा मुलगा घाबरेल, माझं बाळ आहे ना ते घाबरेल तुम्हाला बघून, त्यामुळे तुम्ही किशू बाप्पाला भेटू शकत नाही. तर मग शनिदेव नाराज झाले. म्हणजे त्यांना वाईट वाटलं आणि ते वृंदावनमध्येच एक असं छोटंसं जंगल होतं, तिथे ते जाऊन थांबले आणि ते विचार करत होते की माझं काय चुकलं, यशोदा माताने मलाच का नाही किशू बाप्पाला बघायला दिलं, मला तर देवाचं दर्शन घ्यायचं होतं, एवढं काय मी वाईट केलं आहे की मला साधं देवाचं दर्शन पण नाही मिळत. मी तर लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो ना, म्हणजे ते जसं करतात त्याच्यावरून मी शिक्षा देतो, मी उगाच कोणाला त्रास देत नाही. तर ते किशू बाप्पाला कळलं. किशू बाप्पा गॉड होता ना, बाप्पाला कळलं, बाप्पाला कळतं कोणाला दर्शन घ्यायचंय, कोणाला भेटायचंय, कोण चिटिंग करतंय, सगळं कळतं ना. तसं त्याला कळलं किशू बाप्पाला की शनिदेव आलेले पण त्यांना भेटायला नाही मिळालं आणि ते खूप त्यांना वाईट वाटलंय. मग किशू बाप्पा त्यांच्यासमोर प्रकट होतो. प्रकट म्हणजे अपियर होतो शनिदेवांसमोर आणि त्यांना म्हणतो की काही काळजी करू नका, मी तुम्हाला भेटायला आलो आहे. तर शनिदेव बघतात किशू बाप्पाला आणि खूप खुश होतात आणि ते पायाच पडतात त्याच्या. आणि किशू बाप्पा त्यांना आशीर्वाद वगैरे देतो आणि किशू बाप्पा म्हणतो आत्तापासून आहे ना तुम्ही वृंदावनमध्येच राहायचं. तर शनिदेव म्हणतात की असं कसं शक्य आहे, सगळे जे वृंदावनमध्ये लोक राहतात त्यांना त्रास होईल, त्यांना वाटेल की हे कशाला इथे राहत आहेत. तर किशू बाप्पा म्हणतो नाही, मी तुमची भक्ती आणि तुमचं प्रेम बघून मी प्रसन्न झालो आहे, म्हणून मी तुम्हाला एक वरदान देतोय. वरदान म्हणजे एक गिफ्ट देतोय. ते गिफ्ट काय आहे की जो कोणी तुमच्या मंदिरामध्ये येऊन प्रार्थना करेल त्या माणसाचे सगळं दुःख, सगळा त्रास निघून जाईल. तर मग शनी बाप्पा खुश होतात आणि किशू बाप्पा असं त्यांना वृंदावनमध्ये राहायला सांगतो आणि म्हणून वृंदावनमध्ये शनिदेव बाप्पाचं पण मंदिर आहे. हां, असे शनी बाप्पा आणि किशू बाप्पा यांची भेट होते आणि म्हणून वृंदावनमध्ये शनिदेवाचं पण मंदिर आहे.